गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस क्लोज झालेला आहे आणि USचे जर फ्युचर्स आत्ता आपण पाहिले तर तेही ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करत आहेत. म्हणजेच काय की ग्लोबल क्यूज सध्या न्यूट्रल आहेत. ओके, आता रिसेंट जो इव्हेंट झालेला आहे जो म्हणजे इराण इस्रायलचं युद्ध थांबलेलं आहे, तर त्या गोष्टीचा हँगओव्हर आता मार्केटमधनं उतरताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे USचा जो विक्स आहे तो सुद्धा आता काहीसा कमी होतो आहे. म्हणजेच काय की व्हॉलॅटिलिटी थोडीशी कमी होते आहे आणि आपला जर इंडिया विक्स आपण पाहिला तर तो ऑलमोस्ट खाली आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ऑप्शनच्या प्राइजेस जर पाहिल्यात ना तर ऑप्शनच्या प्राइजेस ह्या एकदम कमी झालेल्या आहेत. ओके, तुम्हाला अगदी मंथली असेल, वीकली असेल, कुठलेही ऑप्शनचे तुम्ही प्राईस पहा तर जे लांबचे स्ट्राईक प्राईस आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रीमियम पाहायला मिळतो. त्यामुळे ऑप्शन सेलर जे आहेत तर ते सध्या सिच्युएशन त्यांच्या फेवरमध्ये नाही आहे. ओके, आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले, युरोपियन मार्केट्स पाहिले तर ऑलमोस्ट आपण काय म्हणू शकतो की मिक्स सेटअप आहे. काही अप काही डाऊन आहेत, परंतु मार्जिनली आपण म्हणू शकतो की मार्केट सगळीकडे फ्लॅट आहे. कुठलाही फार असा मोठा ट्रिगर मार्केटकडे नाही आहे. जर आता आपण कालचा FISD याचा डेटा जर पाहिला तर 2,500 कोटींचं सेलिंग FISने केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,500 कोटींचंच बाईंग केलेलं आहे. जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. पण काल जर आपण मार्केट पाहिलं तर परवा मार्केटनं रिजेक्शन घेतलं होतं आणि काल मार्केटनं बुल्सनं पुन्हा एकदा ताकद दाखवली आणि मार्केटला वर घेऊन गेलेले आहेत आणि क्लोजिंग जे आहे तर ते चांगलं क्लोजिंग झालेलं आहे गेले 8 महिन्यातलं. ओके, आणि आज आहे नेमकी मंथली एक्सपायरी. त्यामुळे आज काही गेम होणार का हे पाहणं जास्त गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा आपण जर डेटा पाहिला तर प्रोप्रायटरी ट्रेडर्स हे मार्केटवरती बुलिश आहेत. 61% त्यांनी कॉल बाईंग केलेलं आहे, ज्याला आपण बुलिशनेस म्हणतो, आणि त्यांनी पुट सेल्स केलेले आहेत. जर आपण रिटेल ट्रेडर्स जर पाहिले तर रिटेल मोस्टली मार्केटवरती बेरिश आहेत आणि जर FIs आपण जर पाहिले तर FIsचा स्टॅन्स हा सेमच आहे जसा काल होता तसा. 77% त्यांच्या बेरिश पोझिशन्स आहेत आणि बाकीच्या बुलिश पोझिशन्स आहेत. म्हणजेच काय की जे स्ट्रँगल्स वगैरे सेल केले गेलेले आहेत तर त्याच्यामध्ये FIsचा मोठा हात आहे आणि हीच गोष्ट खरी तर कॉशियस करणारी आहे, हे लक्षात घ्या. कारण जर मार्केट हाताच्या बाहेर जायला लागलं म्हणजेच काय की जो रिसेंट हाय आहे तो म्हणजेच 25,317, हा जर मार्केटनं आज सेकंड हाफमध्ये म्हणजे 12 नंतर जर ब्रेक केला आणि जर मार्केट वरती जाण्याच्या मूडमध्ये दिसलं तर FIs जे आहे तर ते स्वतःच्या पोझिशन्स कट करायला सुरुवात करतील आणि एक शॉर्ट कवरिंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल की जे मार्केटला अगेन 25,500पर्यंत घेऊन जाईल. आणि 25,500 जर ब्रेक झाला, कारण 25,500वरती सगळ्यात हायेस्ट कॉल रायटिंग झालेलं आहे. तसं तर कॉल रायटिंग अगदी 25,000पासूनच चालू झालेलं आहे, कारण खूप सारे स्ट्रॅडल सेल करण्यात आलेत. परंतु जसजसं मार्केट वर जात जाईल तसतसं ते कॉल रायटर्स जे आहे तर ते एक्झिट करायला सुरुवात करतील आणि त्यामुळे मार्केट पुन्हा एकदा गेम करू शकतं, हे लक्षात असू द्या. आता ह्याच्यामध्ये मिक्स सेटअप आहे. म्हणजेच काय की आपण जर डेटा पाहिला तर याच्यामध्ये इंडिया विक्स खूप ड्रॉप झाला आहे काल. ओके, ऑलमोस्ट 13च्या आसपास आलेला आहे, 13-12च्या आसपास, की जो मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की अचानक येणारे सडन स्पाइक्स आहेत तर त्याला तो फेवर करत नाही आहे. ओके, परंतु मार्केटचं क्लोजिंग काल अशा ठिकाणी झालेलं आहे, प्लस ग्लोबल सेटअप असा आहे की मार्केटनं जर ब्रेकआउट केला आज तर आपल्याला एक्सपायरी प्ले पाहायला मिळू शकतो, ज्याच्यामध्ये मग अगदी ₹2 ऑप्शन ₹200 होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी घडू शकतात. त्यामुळे पाहणं गरजेचं आहे की आज काय होतं ते. यासाठी सुरुवातीलाच आपण जिथे मार्केट ओपन होईल, ओके, तर त्याचा जो स्ट्रॅडल आहे तर त्या स्ट्रॅडलचा प्रीमियम तुम्ही नोट करून घ्या 9:15 वाजता. त्यानंतर 9:45 ते 10च्या दरम्यान पुन्हा तो चेक करा, तर तो ऑलमोस्ट 20 ते 30% तो प्रीमियम कमी झाला पाहिजे स्ट्रॅडलचा, दोन्ही बाजूचा. आणि जर तो कमी झालेला नसेल तर कुणीतरी आहे की जे कॉल्समध्ये बाईंग करत आहे.
पुट्समध्ये बाईंग करते. म्हणजेच काय की प्रीमियम कमी होत नाही आहे, हे लक्षात घ्या. सुरुवातीला असंच होतं आणि प्रीमियम कमी न झाल्यामुळे काय होतं की जे ऑप्शन रायटर्स आहेत ते स्टक होऊन राहतात, त्यांना एक्झिट करायला चान्स मिळत नाही. त्यानंतर मग 12 नंतर अचानक एखादं मुवमेंट येतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग व्हायला सुरुवात होते. जनरली असा सिनेरिओ असतो, कारण जेव्हा एक्सपायरी असते तेव्हा फर्स्ट हाफमध्ये शक्यतो मार्केट वर जात नाही, कारण मार्केटनं 2 दिवस रॅली केलेली आहे. लक्षात घ्या, पहिल्या दिवशी मार्केटनं रॅली केली ऑलमोस्ट 300 पॉईंट, परंतु ती एक्झॉस्ट झालेली आहे. परंतु काल पुन्हा 200 पॉईंटची रॅली मार्केटनं दाखवलेली आहे. पुन्हा त्यानंतर आज जर पुन्हा 200-300 पॉईंटची रॅली करायची म्हटलं तर त्याला सुरुवातीलाच पॉसिबल नाही आहे. ओके, त्यासाठी वेळ जावा लागेल आणि ऑप्शनचे जे प्राइसेस आहेत तर ते मेल्ट व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर एक्सपायरी प्ले होत असतो, हे लक्षात असू द्या. म्हणजेच अशा पद्धतीनं मार्केट चालू राहतं. तर मग आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बिल्डअप होत आहे ते. परंतु कन्सॉलिडेशन फार मोठं झालेलं आहे, एक 6-7 आठवड्याचं कन्सॉलिडेशन आहे. जर ब्रेकआउट आला तर मार्केट अगदी 26,000च्या आसपास सुद्धा जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आजच नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही आठवड्यामध्ये. कारण लॉंगर द कन्सॉलिडेशन लॉंगर द ब्रेकआउट, हे त्याचं आपण काय म्हणू शकतो की स्ट्रक्चर तिथे अप्लाय होतं. तर मग पाहूयात की आज पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहेत. जर आज ब्रेकआउट झाला नाही तर मग मार्केट पुन्हा रेंजमध्ये स्टक होण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.